पावसाळ्याच्या दिवसात जर असं घरी बनवलेलं लोणचं मिळालं तर काय सांगू त्या जेवणाची मजा. त्यातनं आणि असं पारंपरिक पद्धतीनं असेल तर काय विचारायलाच नको. त्यासाठी मी 1 किलो लोणच्याचे आंबे थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवले होते आणि स्वच्छ म्हणजे त्याचा वरचा चीक पूर्ण धुवून काढला आणि नंतर कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून अशा प्रकारे त्याच्या फोडी करून घेतल्या. आता या आंब्यांच्या फोडींवरती मी हळद आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून यावरती एक कापड झाकून रात्रभर असंच ठेवून दिलं होतं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा यामध्ये भरपूर पाणी सुटले तर हे चाळणीवरती ओतून नितळायला ठेवून मी 2-3 तास उन्हामध्ये आंब्याच्या फोडी वाळायला ठेवल्या होत्या. आता बडीशेप, थोडेसे जिरे आणि थोडेसेच मेथीचे दाणे घालून हलकेसे भाजून घेतले आणि ह्याची मिक्सरला जाडसर पावडर तयार करून घेतली. आणि मला मोहरीची डाळ मिळाली नव्हती त्यामुळे मी मोहरीसुद्धा मिक्सरला बारीक करून घेतल्या. आमची घरची चटणी संपली त्यामुळे मी लोणच्यासाठी काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे. थोडी धना पावडर, मीठ घातलं. तयार करून घेतलेला मसाला घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये मी 1.5 कप बरोबर कडकडीत गरम करून घेतलेलं तेल घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि हे पूर्णपणे थंड झालं की मगच यामध्ये सुकवून घेतलेल्या लोणच्याच्या फोडी घालून मिक्स करून घ्यायचं आणि 2-3 तास असंच मुरायला ठेवायचं आहे झाकून. लोणच्याच्या वरती तेल आलं पाहिजे तरच लोणच्याला बुरशी लागत नाही आणि खार सुद्धा असा भरपूर असला पाहिजे. चला, अजून रेसिपीसाठी लाईक आणि फॉलो करायला तेवढं विसरू नका.